मम्मी, आज काहीतरी चायनीज खायचं म्हणत आहे. काय बनवायचं मग आज? मंचुरियन बनवती? ओके ठीक आहे, चल तुझ्यासाठी मंचुरियन बनवूयात. ठीक आहे. नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर चला आज आपण बघूया व्हेज मंचुरियन कसे बनवतात. व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते. व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे कोबी, जो मी बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर मैदा लागणार आहे. त्यानंतर हिरवी मिरची आहे बारीक चिरून घेतलेली. त्यानंतर शिमला मिरच आहे, ती पण बारीक चिरून घेतली आहे. त्यानंतर गाजर, ते पण बारीक चिरून घेतलंय. लसूण बारीक चिरून घेतलेला आहे आणि हे अद्रक मी किसून घेतलेलं आहे. मीठ आणि सॉस लागणार आहेत आपल्याला. त्यामध्ये टोमॅटो सॉस लागणार आहे, व्हिनेगर लागणार आहे, डार्क सोया सॉस लागणार आहे, त्यानंतर ग्रीन चिली सॉस लागणार आहे आणि व्हेज मंचुरियन मसाला लागणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण बाउलमध्ये कोबी घेऊया. त्यानंतर शिमला मिर्च, गाजर, हिरवी मिरची, अद्रक टाकूया थोडंसं, लसूण, मैदा टाकून घेऊया. आणि लास्टला मीठ टाकूया. आता हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचे. एकत्र व्यवस्थित करून झाल्यानंतर मी यामध्ये पाणी ऍड करणार आहे. पाणी ऍड करूया. हे पहा, अशा प्रकारे मी पीठ व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे. मंचुरियन करून घेतेय मी. कढईवरती तेल तापायला ठेवलं होतं मी. तेल तापून झालेलं आहे. आता मी मंचुरियन करून टाकते त्याच्यामध्ये. हे पहा, हे मस्त असे मंचुरियन तळले गेलेले आहेत. कलर पण छान आलेला आहे. आपण काढून घेऊयात हे आणि बाकीचे होऊन देऊयात. कढई मी तापायला ठेवलेली आहे गॅसवरती. ज्या कढईमध्ये मी मंचुरियन तळून घेतले त्याच कढईमध्ये मी बनवते. आता तेल टाकून घेते. तेल थोडंसं तापू देणार आहे. तेल तापले. आता मी त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतेय. मग अशी मी कांदा मंचुरियनचं पीठ तयार करताना नाही वापरला, पण जेव्हा मी आता फ्राय करणार आहे मंचुरियन तेव्हा मी कांदा वापरणार आहे. ह्याच्यामध्येच मी आता लसूण टाकणार आहे. त्यानंतर अद्रक टाकतेय.
आता ह्याच्यामध्येच मी शिमला मिरच पण टाकते, कोबी, आता ह्या भाज्या ज्या आहेत त्या मी थोड्याशा फ्राय करून घेणार आहे. भाज्या फ्राय होऊ देते मस्त. भाज्या फ्राय झाल्यात तर त्यामध्ये मी टोमॅटो सॉस टाकलाय. विनेगर टाकते आणि मिक्स करून घेते. यामध्ये मी आता ग्रीन चिली सॉस टाकणार आहे. ग्रीन चिली सॉस पण मिक्स करून घेऊया. सोया सॉस टाकते, तो पण भाज्यांमध्ये मस्तपैकी असं मिक्स करून घेऊयात. भाज्या सॉसमध्ये फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण मैद्याचा घोळ करून तयार करूया. माझ्याकडे थोडासा कोबी राहिला होता, तो मी टाकून घेते. आता मी मैद्याचा घोळ तयार करते. मैदा घेते बाउलमध्ये. मीठ टाकलं थोडंसं त्यामध्ये. पाणी टाकून घोळ तयार करणार आहे. मी हातानेच करून घेते जेणेकरून गुठल्या होणार नाही आहे आणि स्मूथ असं घोळ तयार होईल. हे पहा, भाज्या पण आपल्या फ्राय झाल्या आहे मस्तपैकी सॉसमध्ये. मैद्याचा घोळ टाकून घेणार आहे मी आता. व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. मिक्स झाले, मंचुरियन टाकून घेते. मस्तपैकी मंचुरियन तयार आहेत आपले. हे घे क्रिशा, तुला मंचुरियन हवे होते ना? कसे झाले सांग. अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी DSK फूडला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, कॉमेंट करून सांगा आणि कसे झाले